काल एक व्हिडिओ आम्ही बघितला होता. पुण्यातल्या कात्रज परिसरातला तो व्हिडिओ होता आणि तो व्हिडिओ वसंत मोरे जे मनसेचे पूर्वीचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे. तर ते पुण्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून म्हणजे त्यांचं ते खूप छान त्यांचं ती कालची स्टोरी होती. तर ते एका अनाथ आश्रमात गेले होते जिथे की तो बंगला किरायाने होता, 10,000 रुपये रेंटने होता. तिथं 5 लोक होते, एकत्रित ठेवलेले होते आणि तिथं एका महिलेला दुसऱ्या एका महिलेनं पाठवलं होतं त्या अनाथ आश्रमामध्ये. तिथं ती महिला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण करायची त्या लोकांचं. तेवढं करूनही त्या महिलेला प्रचंड काळं निळं होईपर्यंत मारलं होतं. आणि तो मार गेला म्हणजे 3 महिन्यापासून आली तेव्हापासून तिला तो मार म्हणजे त्रास होता. त्याच्यामध्ये एक पाईप, त्या पाईपानं मारायचे आणि हे सगळे दंड तिचे काळे निळे, मांड्या, पिंढऱ्या, डोळ्यावर लागलेलं, एवढं तिला मारलं. आणि तिथला तो व्हिडिओ जो आहे त्याचा शूट केलेला एका महिलेची, कोणीतरी तिथं नातेवाईक होतं म्हणा त्या आश्रमात, तर तिथल्या त्या महिलेनं तो शूट केला होता आणि हा व्हिडिओ फक्त पोलिसांना पाठवते म्हणून त्या बाईचं बोलणं वगैरे ते करून घेतलं होतं. आणि एवढं तिला मारलेलं होतं. ते फेसबुकला वसंत मोरे म्हणून आहेत ना, तर त्यांच्या अकाउंटला ते दिसतंय. त्याच्यातली जी महिला आहे ती चालवणारी, अनाथ आश्रम चालवणारी, तर तिचं काय शिक्षण झालेलं आहे माहीत नाही. तिचं काउन्सिलिंग म्हणा, तिचा प्रोफेशनलचा तो कोर्स झालेला आहे काही माहीत नाही. ती फोटो त्या व्हिडिओत म्हणते की नाण्याच्या 2 बाजू असतात, नाण्याच्या 2 बाजू असतात. आपणही म्हणतो नाण्याच्या 2 बाजू असतात, पण केव्हा त्या बाजू ऐकायच्या असतात? जेव्हा त्या माणसावर तुम्ही हिंसा करत नाहीत आणि बैठक बसते किंवा एक चर्चा होते तेव्हा त्या बाजू दोन्ही ऐकून घ्यावे लागत असतात. तुम्ही कुठल्याही विचार न करता एखाद्या महिलेला तुम्ही अशा पद्धतीनं मारता आणि पुन्हा त्या वसंत काका यांना म्हणतात की तुम्ही 2 बाजू ऐकायच्या आणि 2 बाजू नाण्याला असतात. तरी ते खूप सौजन्याने बोलले. त्यांच्यासोबत महिला होत्या, पण त्यांनी खूप सौजन्याने त्या महिलेसोबत तो व्यवहार केला. म्हणजे तो खूप त्यांनी बोलले वागले तिच्याशी. आणि तिचं असं म्हणणं होतं त्याच्यामध्ये की त्या महिलेचं एका तिथल्या अनाथ आश्रमातल्या पुरुषासोबतचं अट्रॅक्शन वाढलं होतं आणि हे जर वाढलं असतं जास्त, त्याचे परिणाम भयानक झाले असते. आणि त्याच्यामुळं मग आम्ही तिला समजावून सांगत होतो आणि समजावून सांगत असल्यामुळं सांगत होतो, परंतु त्यांनी ते ऐकलं नाही आणि म्हणून मग हाणलं. तर मग मी 1-2 वेळेस हाणलं, पण मी एकटीनं नाही मारलं. तर त्याच्यामध्ये एक ज्याच्या पायावर काहीतरी झालेलं, तो मुलगा पण त्या महिलेला मारत होता आणि एवढं मारलेलं की ते बघवत नाही ते मारलेलं असताना. आणि मग आता मुद्दा असा येतो की अनाथ आश्रमामध्ये त्या अनाथ आश्रमाची रजिस्ट्रेशन आहे का? या महिलेचा तो प्रोफेशनल कोर्स झालेला आहे का? हिला एक्सपिरियन्स काय आहे? हे त्याच्यात आहे. आणि त्याची मान्यता आहे का? कारण कात्रज परिसरात तो आहे पुण्यातल्या तो अनाथ आश्रम, तर त्याची अनाथ आश्रमाची मान्यता त्यांना ती दिलेली आहे का त्या महिलेला? हे सुद्धा बघणं जास्त गरजेचं आहे. स्त्री पुरुष असे जे अनाथ आहेत अशा महिलांना, अशा स्त्री पुरुषांना एकत्र या महिलेने एका रूममध्ये कसं ठेवलं आहे, हा पण मुद्दा आहे. जर असं अट्रॅक्शन वाढत असेल तर, कारण हे एकल लोक असतात, स्त्री पुरुष असो कुणी असो, एकल असतात, जवळीक वाढत असते. खूप स्त्री पुरुष असे एकमेकांना पसंत करतात आणि जोडीदार म्हणून निवडतात पण एकमेकांना आणि एकत्र पण राहतात, असं पण होतं. अशा वेळेस त्या महिलेच्या चारित्र्याचं हनन अशा पद्धतीनं करणं तिने, तर ते किती हे होतं. आणि तिचं त्या महिलेचं म्हणणं होतं की मी काम नाही केलं कारण रात्रीच्या 12 वाजता मी झोपायचे. त्या महिलेचा नवरा 15 वर्ष झाला मेलेला आहे. तिची मुलगी दिल्लीत नोकरी करते. ह्या महिलेची बरं का, आता जिला मारलेलं, तिची मुलगी दिल्लीत नोकरी करते. मुलगा औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला, तो तिथे मॉलमध्ये काम करतो. तो 40 वर्षाचा आहे. मुलीचं आत्ता लग्न झालेलं आहे, ती गेलेली आहे सासरी. 2 मुलं असताना, ही विधवा असताना मुलाने तिला तिथं ठेवलेलं होतं अनाथ आश्रमामध्ये. आणि आता साधारणपणे आईसुद्धा असा विचार करते, सुनाचं पटत नसेल, अगर लेकाला नको वाटत असेल किंवा त्याच्या काही आर्थिक अडचणी असेल तर मी कुठंतरी राहते. तर तो महिन्याला पैसे पण काहीतरी असं देत होतं म्हणे, कारण ही महिला त्या लोकांकडून पैसे पण घेत होते म्हणे महिन्याचे, असं पण होतं म्हणे. ते लोक सांगतात 8,000 रुपये महिना काहीतरी होता म्हणे.
आणि मग पैसे नाही दिले, काम नाही केलं तर काहीतरी असं आहे म्हणा. परंतु काम नाही केल्यावर जास्त मार होता, येता जाता गळा आवळून मारीन म्हणून असं म्हणायची म्हणा. आणि तिला एवढं मारलेलं. तर असे जे आश्रम आहेत, असे आश्रम आता आपण काही सगळ्यांना नाहीत बोलत, परंतु समाजकार्य हे अतिशय काय म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये समाजसेवा अभिप्रेत असते समाजकार्यामध्ये. हा समाजसेवेचा हे एक प्रोफेशन असतं त्याच्यामध्ये. आणि हे समाजकार्य एक तर प्रोफेशनली करावं लागतं तुम्हाला, सगळं ते हे करून करावं लागतं. नाहीतर मग हे फ्री ऑफ कॉस्ट जरी आपण करत असलो तरी सुद्धा सरकारची आपल्याला मदत घ्यावी लागते, सरकारच्या नियमानुसार आपल्याला ते करावं लागतं. हे त्याच्यामध्ये कुठे असं वाटत नाही की ते केलेलं असेल म्हणून. म्हणजे समाजकार्य ते केलं. अनाथ आश्रम हा पैसे गोळा करण्यासाठी किंवा स्वतःचं पोट पाण्याचं साधन म्हणून ते वापर केला गेला आहे का, तर हे सुद्धा त्याच्यामध्ये बघणं गरजेचं आहे. आता त्या महिलेची तिथून त्या वसंत काका यांनी त्या महिलेची सुटका करून तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून तिला तिची ट्रीटमेंट करून नंतर आता तिला सातारा या ठिकाणी काहीतरी भरती केलेलं आहे, तिला पाठवलेलं आहे. आता मुद्दा असा येतो की बाबा हे मुलं अशा महिलांना किंवा अशा आईवडिलांना का सांभाळत नाहीत, कशासाठी त्यांना वेगळं टाकतात किंवा ते का शक्य होत नाही त्यांना हे करणं. भूमिका त्यांच्या सासू सुनाचं पटत नसेल तर त्या अशा वेळेस सासू सुनाचं काउन्सिलिंग करण्यासाठी एखाद्या काउन्सिलरची मदत घेतली गेली पाहिजे, म्हणजे जेणेकरून कौटुंबिक वाद होणार नाहीत. मुलगे असेल तर जावयांनी सुद्धा आता हे केलं पाहिजे की बाबा मुलींनी सुद्धा आईवडिलांना स्वतःच्या सांभाळलं पाहिजे. सरकार म्हणतंय, कायदे म्हणतात. मग अशा वेळेस जर दिल्लीमध्ये, आता दिल्लीत गेलेत म्हणजे हाय प्रोफाईल असू शकतं का, मे बी आहे की नाही माहीत नाही. परंतु अशा वेळेस आईला 2-3 महिने मुलाने सांभाळावं, 2-3 महिने आईनं मुलीने सांभाळावं. तर वर्षातून 2-2 वेळेस जर म्हणलं तर 6 महिने मुलाकडं 6 महिने मुलीकडं असं म्हणून तिचं आयुष्य जातं. किंवा आपण जर समजा आपल्याकडे ऑप्शन नाही तर किंवा फार अडचणी आहेत, तर मग अशा वेळेस अशा ठिकाणी जर आपण ठेवतोयच महिला, आईला वगैरे यांना, वडिलांना, तर त्यांची देखभाल योग्य पद्धतीने होती की नाही, त्यांना भेटायला तरी येणार की कमीत कमी महिन्यात 2 महिन्यातून म्हणा त्यांचं औषध पाणी कसं चाललंय, त्यांना खाण्यापिण्याचं कसं चाललंय, त्यांना काही त्रास आहे का, व्हिडिओ कॉलवर बोलणं असेल, हे मुलांना केलं पाहिजे असं वाटतं. आणि काही जरी झालं, नाण्याच्या 2 बाजू असो, 3 बाजू असो, काही असो, कायदा हातात घेणं, हिंसा करणं, मरत्या घाई एखाद्याचं लागलं, एखाद्याचा जीव गेला तर खुनाचा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि अशा पद्धतीनं समाजकार्य करणं अभिप्रेत नाही आहे. म्हणजे हे म्हणजे समाजकार्याला किंवा समाजसेवेला बदनाम करण्याच्या ह्या गोष्टी आहेत. तर महाराष्ट्रामध्ये जेवढे काही अशा गोष्टी हे आहेत, अनाथ आश्रम वगैरे आहेत, तर यांच्या चौकशा झाल्या पाहिजे. यांच्याकडं हे किती आहेत अनाथ आश्रम, जे की अशा पद्धतीनं धंदा म्हणून त्याच्याकडं केलं जाते, बघितलं जाते किंवा त्या पद्धतीनं ते केलं जाते. आणि संबंधित जी काही महिला आहे तर तिच्यावरती कायदेशीर कारवाई होणं जास्त गरजेचं आहे. तिचं ते बंद करणं गरजेचं आहे. कारण याच्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो अशा हाणमारीमुळे, अशा हिंसाचारामुळे. कारण लोक कदरून गेलेले असतात घरातून, त्यांना आधार नसतो, निराधार असतात, त्यांना घरातली लोक जवळ करत नाहीत, म्हणून ते कुठेतरी भावनिक आधार शोधत असतात, एकमेकाला बोलत असतात, बसत असतात. आणि अशा वेळेस जर ज्या ठिकाणी आपण आधार आसरा घ्यायला गेलेलो तर अशा ठिकाणी जर अशा महिलांवर हिंसाचार होत असेल, अशा व्यक्तींवर जे वृद्ध काळात म्हणजे वृद्धांच्या ह्याच्याकडं, तर कमीत कमी 60 वर्षाचा वय असावं त्या महिलेचं. कारण मुलगा 40 वर्षाचा आहे, तर कमीत कमी 20 वर्षाचं जर धरलं तर 60 वर्षाचं तर तिचं वय असू शकतं. पण अशा पद्धतीनं त्या महिलेवर हिंसाचार झालेला आहे. मी खाली यूट्यूबच्या खाली व्हिडिओच्या खाली लिंक टाकते, त्या लिंकच्या खाली तुम्ही बघा कशा पद्धतीनं त्या महिलेवर अत्याचार केलेला आहे आणि कशा पद्धतीने वसंत मोरे यांनी त्या महिलेची सुटका केलेली आहे. आणि हे अतिशय अभिनंदनीय कार्य आहे, काम आहे. त्या महिलेची सुटका केली, तिचा जीव वाचवला. पुढे जाऊन या आश्रमाची त्यांनी चौकशी केली पाहिजे. एवढंच नाही तर असे खूप काही ब्युरोसुद्धा आहेत पुण्यामध्ये. सगळेच नाही म्हणता येणार, परंतु असे खूप सारे ब्युरो आहेत जे घरेलू कामगार लोकांना, महिलांना पुरवलं जातं मोठ्या ठिकाणी कामाला. तर या महिलांचं पण शोषण केलं जातं आहे, त्यांना आर्थिक शोषण केलं जातं, त्यांचा वर्षभराचा पगार पण काढून घेतला जातो आहे.
आणि म्हणजे वर्षभर ते कामाला जर एका ठिकाणी असतील तर वर्षभराचा पगार त्या ब्युरोवाल्यांना द्यावा लागतो आणि त्यांना वर्षभरातल्या सुट्ट्याही दिल्या जात नाहीत. वर्षभरातल्या जे काही संडे मंडे जे असतो ना, सणावाराच्या सुट्ट्या म्हणा, रविवाराच्या सुट्ट्या म्हणा, ह्या दिल्या जात नाहीत. खूप ठिकाणी लोक असे करतायत आणि याच्यामुळे त्या महिलांकडं वेगळे प्रश्न पुन्हा त्यांचे निर्माण होतात. कारण या क्षेत्रात एकल महिला असतील जास्त असतात किंवा नवरे दारुडे असतात, अशा महिला जास्त असतात. त्याच्यामुळे यांचे कागदपत्र नसतात, त्यांना घर किराणा मिळत नाहीत लवकर. मग त्याच्यामुळे यांचे प्रॉब्लेम निर्माण होतात. मग काही 24 तासासाठी राहणारे असतात, तर काही दिवसासाठी राहणारे असतात, काही रात्रीसाठी राहणारे असतात. तर अशा महिलांचं पण घरेलू कामगार म्हणून शोषण केलं जाते. तर या निमित्तानं हा पण विषय समोर येतोय आमच्या. तर हे जे काही घरेलू कामगार पुरवणारे सुद्धा जे काही हे आहेत, तर अशा ब्युरोची सुद्धा महानगरपालिकेने हे केलं पाहिजे. काय म्हणतात, त्याची नोंदणी आहे का किंवा ते कशा पद्धतीने काम करतात, तर अशा याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे. आणि वसंत काकांनी जे काही त्या महिलेची सोडवणूक केलेली आहे वसंत मोरे यांनी, तर त्यांचं अभिनंदन आणि धन्यवादसुद्धा की ही घटना समोर आणलेली आहे आणि त्या महिलेचा जीव वाचून तिची सुटका केलेली आहे. या व्हिडिओच्या नंतर तुम्ही खाली दिलेली तुम्ही लिंक जरूर बघा आणि होईल तेवढं प्रशासनाकडे, पोलीस डिपार्टमेंटकडे मेल करा आणि या प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे आणि कायदेशीर त्या आश्रमाची रजिस्ट्रेशन आहे का, नोंदणी आहे का, त्या महिलेचं त्या पद्धतीचं शिक्षण झालेलं आहे का, तिला एक्सपिरियन्स आहे का, हे पण बघितलं गेलं पाहिजे. आणि अशा ठिकाणी आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींना पाठवत असताना मुलांनी काळजी घ्या. होईल तेवढं स्वतःच्या घरी त्यांना सांभाळा. स्वभाव बदलत नसतो, आम्हालाही माहीत आहे. तो वयाच्या नुसार संघर्ष असतो, पिढ्यांचा 2 पिढ्यांचा संघर्ष चालत असतो. तर त्याच्यामध्ये होईल तेवढं काउन्सिलिंगची मदत घ्या, काउन्सिलरची मदत घ्या, जेणेकरून असे कौटुंबिक वाद होऊन अशा आईवडिलांना आपल्याला घराच्या बाहेर काढता येणार नाही. थँक्यू.